यांची चालले दोघांची मस्ती आहे ना. दूध नाही प्यायचं ना, बळाने दिले मी प्यायला. आणि दिदीला डब्याला काय दिले? साबुदाण्याची खिचडी दिली डब्याला. कारण दीदीला तुम्हीच सांगितलं ना काल खिचडी द्यायला. खिचडी बनवली सोनूला आज. तनिषला टिफिन नाही द्यायचं कारण का तनिष किती वाजता येणार? तनिष घरी तो आता 10 वाजता तनिष येणार घरी लगेच. तनिषची 2च तास स्कूल आहे. तिची नाटकं बघा. दीदीला प्यायचं नाही म्हणून डिशमध्ये घेतले आहे. एक नाटकं चालू झाले. तनिषचं काय नाही. तनिषला ओरडलं का तनिष थोडंसं तरी पितो. दीदीची चालले बॅगमध्ये डब्बा वगैरे पॅक करणं आणि बबड्या करतो. इथं उपासना, दीदीची उपासना झालेली आहे. वाजले आता 6:45 आणि आता हे निघाले स्कूलला जायला. दीदी फर्स्ट डे स्कूल आहे त्यांचा. दीदीची काय 5 मिनटात जाईल दीदी. आणि तनिषला थोडा वेळ आता निघायला लागेल. चला आता दीदी आणि तनिष स्कूलमधून आल्यावरती भेटूया. बाय बाय. चालले मी स्कूलला. पण मांडू आता सोनूला घेऊन चालले मी स्कूलला. सोनू दिसते का पुढे? सकाळी सकाळी मी चालायला इकडे येते गार्डनमध्ये. सोनूच्या स्कूलला सुट्टी असते की नाही जायला मिळत मग चालायला वगैरे. शाळा असते ना किंवा त्यांच्या स्कूलच्या वेळेत माझं होऊन जातं ते रुटीन. इथं मस्त एक्सरसाइजचं वगैरे पण आहे. मुलांना गार्डन पण आहे आणि चालायला पण छान मोठा स्पेस आहे. त्याच्यामुळे इथे होऊन जातं. आणि माझं रुटीन असं आहे की सकाळी सगळे जातात त्यानंतर मी येते. कारण ते सगळेजण 5:30-6ला येतात आणि मला 7च्या नंतर वेळ असतो. त्याच्यामुळे मी 7, 7:30, 8पर्यंत आपले चालते, थोडीशी एक्सरसाइज करते आणि मग निघून जाते. मग चला तुम्हाला आता घरी भेटते. मुलं गेलेली आहेत स्कूलला. मुलं स्कूलमध्ये गेले आणि मी नाश्त्यासाठी बनवली इथे मिसळ. आणि एक साईडला बीट पण उकडते त्यांच्यासाठी. म्हणलं त्यांना आल्यावरती उकडलेलेच बीट आवडतात. ते लोक असे कच्चे नाही खात. आणि तिच्या पप्पांना मिसळपाव खायचे होते नाश्त्याला. मग त्यांना मिसळ केले. येताना म्हणलं पाव पण घेऊन या. आता ते तनिषला पण सोबतच घेऊन येते. आणि मग मुलांची शाळा लवकर आहे त्याच्यामुळे सगळं आवरून पटपट झालं आहे. आता फक्त माझी भांडी लावायचं काम बाकी आहे. आता तेवढं लावायचं. कुकरची मध्ये सिटी वाजायला लागली. आलं आहे बघा स्कूलमधनं. आता सगळं येतानाच काढून घेऊन आलं आहे का टाय बी हे ते. अरे एवढं जोरात हळू ठेवायचं. टाय काढत आला का रिक्षामध्ये? चल मिसळपाव खा चल. मम्मी झाला का? मला भूक लागली. पप्पांनाच देते. हे पप्पांनाच देते पहिले मग तुला देते. मी म्हणून रेडी करून ठेवली. मला माहिती तुला भूक लागते बबड्याला माझ्या. हे पहिले पप्पांना दे मग तुला छोट्या डिशमध्ये देते. बघ तुला किती मिसळ देऊ. बस ही बबड्याला आणि एक पप्पांना त्याच्या. बबड्याला कांदा देऊ तुला थोडा दे. चिवडा देऊ का साईडला? ते नाही चिवडा तुम्ही तिथे घेतो का? मी पाव देते तुम्ही साईडला. ठीक आहे. पोराची करामत बघा आहे. काय केले सगळं क्यूब तोडून ठेवलंय आणि आता बसलाय लावत. आता येतं का बबड्या तुला लावता? येतो. दाखव बरं. एवढं लावून देतो. हे बघा आल्या सगळं क्यूब तोडून ठेवलंय. मस्त का भांडलं लावलंय. बघू कसं लावतं. बघू प्लस लावलंय. बघू लाव बरं. लावलं नाही तर फटकेच देते तुला. थांब. सगळं तोडातोडी करू. आता एवढेच क्यूब बाकी आहेत. क्यूब बाकी आहे. लावचं ना पटपट लाव आता. तेवढे थोडं थोडं करून दाखवतोय तो. आता किती राहिले क्यूब दाखव आता मध्ये घेऊन. एवढीशेच राहिले. तर ते सगळी जॉईन कर आणि मग एकदम पूर्ण फायनली दाखव कसं करतोय ते. कसं जॉईन करतो ते दाखव. तनिष आणि मी आता चालले फनी करते. दीदीला आनंद चालले. हा येत नव्हता. ह्याला बोली चल माझ्याबरोबर. मला कंटाळ येतो एकटीला जायला. आता हा छोटा बबड्या आहे तर याने यायला पाहिजे दीदीला आणायला. क्यूब बनवला. बबड्याने क्यूब फायनली बनवलेला आहे ना. बबड्या तसा हुशार आहे आमचा. मी होमवर्क पण करून टाकला. हा स्कूलचा थोडासा होमवर्क होता तो पण करून टाकला ना. आता काय फक्त टी व्ही बघायचं आणि खेळायचं. हां उद्या परत हाफ डे स्कूल आहे ना की फुल डे? शेंडी बघा आमच्या बबड्याची. चला जाऊन दीदीला आण.
आता आम्ही सगळे चाललो दीदीला आणायचं स्कूलला. स्कूलला चाललोय. दीदीचं स्कूल इथं जवळच आहे. इथून शॉर्टकट आहे ना म्हणून. शॉर्टकट आहे ना, शॉर्टकट जाणार. माझा व्हिडिओ काढतो का? आता आम्ही चाललो. तर तिथं जाऊन दाखवतो दीदी कशी दीदी कशी आहे? आले आहे स्कूलमधून. सोनू नवीन पेन, त्याला सारखे पेन लागतात घ्यायला. हा नवीन पेन. एक पेज अभ्यास केलाय होमवर्क आणि लगेच 3 पेन घेऊन आलाय. तिचा डान्स चालू झाला आलाय ना. तुम्हाला मागे आवाज येत असेल मग ते इग्नोर करा, कारण का मागे काम चालू आहे आमच्या, त्यामुळं JCPचा आवाज येतोय. तुला खाल्लं, टिफिन खाल्लं का आज? फिनिश केला? फ्रेंडला दिला? आता त्याचं पण लगेच पेन तोडमोड करून टाकलं. आणल्या बघा लगेच त्याला उघडलंय. तो त्याचा पोस्ट पॅटर्न करून टाकतो. दीदी मगाशी काय केलेलं माहिती का? क्यूब आहे ना, क्यूब, ते क्यूब तोडलं होतं, पूर्ण तोडलेलं क्यूब. हां, आणि परत आता जॉईंट केलं त्याने क्यूब. आता पेन तोडलाय बघ. आता पेन जॉईंट केला का? ह्याचं दिवसभर तोडामोडीचंच काम असतं आणि जॉईंट करायचं. हे बघा आता परत काढायला घेतले त्याने आणि परत तेच करणार अख्खा दिवस. ते मम्मी आज काय बनवणार? आज बांगडे बनवणार आहे. पप्पांनी बांगडे आणले. आता ते बांगडे फ्राय करते. आता हे बांगडे फ्राय करते अर्ध्याचा ना रस्सा करते बांगड्यांचा. ठीक आहे. हां, पहिले हे बांगडे असे चांगले आपण साफ करून घेऊ. फोटो त्याची साफ करून घेऊ, घाण काढून घेऊ. हे बघा असे अख्खे असे हे फ्रायचे आहेत ना. आणि जे हे आहेत ना, हे रस्सा करायचा आहे त्याचा. हे फ्रायचे अख्खे आणलेत ना फ्राय करायला, त्यामुळे घरी साफ करायला आणलेत. आणि हे आपल्याला कट करून ह्याचा रस्सा करायचा. ह्याचे दोन पीस करते आणि हे अख्खेच ठेवते. बघा फ्रायचे आहेत ना, त्याला फक्त असे चिरा मारून घेते. हे बघा फ्रायचे बांगडे आहेत ना, त्यांना असे चिऱ्या मारून घेते, म्हणजे त्याला जेणेकरून मसाला लागेल आपल्या आतमध्ये असा. आणि जे रस्सावाला आहे ना, त्याला असे 2 पीस करून घेते, म्हणजे ते रश्श्यामध्ये त्याचा रस्सा चांगला होईल. बांगड्याचा रस्सा आणि बांगडा फ्राय करणार आहे आज. हे बघा असे 2 पीस करून घेते. हे बघा आता मम्मी सगळे बांगडे कापतीये. हे फ्रायचे आणि ह्याचे कापून घेते. रस्सा जास्त नाही करायचा, कारण का आमच्या घरात फ्राय जास्त खातात ना, रश्श्यातले कमी खातात. त्यामुळे 2च बांगड्यांचा रस्सा करणार, बाकीचे सगळे फ्राय करून टाकणार आहे. 2 बांगड्यांचा 4 तुकड्यांचा रस्सा करणार आहे आणि बाकीचे सगळे हे फ्राय करून टाकणार आहेत बांगडे. आता साफ करून घेते. आता मम्मी इथं धुतीये बांगडा. हे धुवून घ्यायचे स्वच्छ बांगडे, त्याच्यानंतर बनवायचे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आपण बांगडे, कारण त्याच्यामध्ये अशी पोटात घाण वगैरे असते ना त्याच्या काळी, ती सगळी काढून घ्यायची बांगड्यांमधली. म्हणजे मच्छीला, कोणत्याही मच्छीला असते. ह्याला गाबुली आहे थोडी, एकेकाला आहे गाबुली, एकेकाला नाही आहे. आपण गाबुली 2-3 माशाला आतमध्ये गाबुली आहे. आणि दाखव या माशात दिसते बघ, या माशात दिसते बघ, गाबुली दिसते आतमध्ये, गाबोली आहे ना. बांगडे आता गाबोलीचे आहेत चांगले. ह्याला पण आहे गाबोली बघ, गाबोलीवालेच आहेत. मग ती बाहेर काढली ना तर मग त्याच्यामुळे सगळे ते घ्यायला पण गाबोली रश्श्यामध्ये, तर ते तळताना ना सगळे शिंतडे उडतात. आता ह्याला नाही वाटतं, ह्याला नाही गाबोली. स्वच्छ धुवून घ्यायची 2-3 पाण्याने. आता हे पहिलंच पाणी आहे, अजून 2-3 पाण्याने धुवून घेते मी स्वच्छ. हे बघा आता हे ना, हे फ्राय करायला मी घेतले आणि रश्श्याला हे 4 तुकडे ठेवलेत बाजूला, कारण रस्सा कसा जास्त नाही लागत ना, फ्रायवाले जास्त लागतात आम्हाला, त्याच्यामुळे आपण रस्सा बनवायला आणि ह्याचे फ्रायला घेतलेत. आता पहिले पण रस्सा बनवून घेऊया मच्छीचा. त्यासाठी आपण घेतले लसूण, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो आणि हे कोकम आणि हे वाटण आपलं घरचं, बरोबर कांदा खोबऱ्याचं वाटण. आधी लसूण हे करून घेते, तेच ठेचून घेते लसूण आधी. लसूण टेस्ट आता मम्मी आधी लसूण ठेचून घेते, ठेवते. त्यात तेल घालायचं कढईमध्ये आधी.
तुम्ही जास्त तेल खात असले तर तुम्ही जास्त घाला, तुमच्या अंदाजाप्रमाणे तेल घाला. तर आम्ही ज्याप्रमाणे घालतो त्याप्रमाणे हा बाबड्या आमचा मध्ये मध्ये येतो जेवण बनवताना, कारण हा मम्मीच्या मागे मागेच असतो, त्याच्यामुळे तो मम्मीच्या इथे येतो बाबड्या आमचा. बाबड्या बाबड्या तुला येतं का रे बनवता? नाही येत. हे का आधी आपण आता तेल तापल्यावरती लांब थोडा लसूण घालायचा तेलामध्ये. आपण लसूण फ्राय झाला की त्याच्यामध्ये आपल्याला हे बघा दोन मिरच्या असे तुकडे करून घालायचे. आणि मिरची टाकली ना थोडं लांब व्हायचं, नाही तर ना मिरची तोंडावर कधी कधी उडते, कारण का ते तोडलेले असतात ना. त्यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता. हे बघा बघा तू लांब तुझ्या अंगावर उडाय. कढीपत्त्यानंतर आपल्याला घालायची अर्धा चम्मच हळद. आणि आपल्याला चवीप्रमाणे, म्हणजे आपण जेवढं तिखट खातो ना त्याप्रमाणे लाल तिखट. आता आम्ही तिखटच खातो त्यामुळे आमचं 1.5 चम्मच लाल तिखट मी घालते. ते पण चांगलं परतून घ्यायचं. असं चांगलं परतलं नाही बघा, मसाल्याचा असं वास गेला पाहिजे तसं परतायचं आहे बघा. मसाला जास्त पण नाही, असं नेमकंच परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला वाटण. मच्छीला वाटण घालायचं, चांगलं परतून घ्यायचं आपल्या तेलामध्ये. तेल सुटतपर्यंत म्हणजे वाटण असं परतून घ्यायचं आपल्याला. तेल लागले. आता त्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे, तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही घाला. आणि अशी करून बघा तुम्ही मच्छीचा रस्सा असं करून बघा. आमच्या पद्धतीचा मच्छीचा रस्सा करून बघा तुम्ही, तुम्हाला आवडेल. ह्याला चांगलं तेल सुटलंय. तेल सुटल्यावरती ना ह्याच्यामध्ये आपल्याला थोडी कोथिंबीर घालायची. वरून घालायला ठेवायची, पण ह्याच्यात थोडीशी घालायची, कारण का मच्छीचा वास आहे ना तो मग निघून जातो कोथिंबीरने, त्याच्यामुळे ह्याच्यात थोडी कोथिंबीर घालायची. आता ह्याच्यात थोडं आपल्याला टोमॅटो घालायचं आहे. टोमॅटो घालून टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा आपल्याला. परतून घ्यायचं आपल्याला मच्छीच्या ह्याच्यात. त्याला टोमॅटो टाकल्यानंतर पण टोमॅटो थोडा त्याच्यात मऊ झाला पाहिजे. टोमॅटो आहे ना ह्याच्यामध्ये चांगला आपला मऊ झाला पाहिजे असा टोमॅटो घालायचा आपल्याला बारीक करून असं. हे बघा आता ह्याच्यात टोमॅटो पण आपला थोडा मऊ झाला आहे. आता ह्याच्यात आपले जे मच्छीचे तुकडे आहेत ना पीसेस केलेले ते घालायचे. थोडा गॅस बारीक करायचा आणि हे बघा असे पीसेस केलेले घालायचे आपण मच्छीचे. आता ह्याला चांगलं आपण असं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे. हे मच्छीची कढी पण बोलतात, कोण मच्छीचा रस्सा. आमच्याकडे म्हणजे आमच्या भागामध्ये मच्छीचा रस्सा आणि मच्छी फ्रायच बोलतात, पण कोण कोण मच्छीची करी, परत मच्छीचं कालवण असं वेगवेगळं बोलतात, पण आमच्याकडे तर रस्साच बोलतात. आता हे बघा ह्याला चांगलं असं मसाल्यामध्ये परतलं ना, हे बघा असं चांगला मसाला लागतो त्याला. हे बघा चांगला असा मसाला लागला ना मग त्याच्यामध्ये पाणी घालायचं. मच्छीला काही जास्त पाणी नाही लागत, त्याच्यामुळे हे बघा साईडने आपलं थोडं पाणी घालायचं. मच्छी लगेच शिजते, कारण का बघा मी थोडंच पाणी घातलंय. पीसेस अशी बुडतील त्याच्यामध्ये एवढंच पाणी घालायचं, कारण मच्छी काय जास्त वेळ नाही लागत. एक उकळ आली की बारीक गॅस केला की चांगली शिजून जाते मिडियम गॅसवरती, म्हणजे असं. आता ह्याला थोडी उकळ आली ना की ह्याच्यामध्ये कोकम घालायचं आपल्याला. बघा आता मच्छीला चांगली उकळ आली. आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे कोकम. कोकम घालायचे 2-3 तुकडे घालायचे कोकमचे, कारण नेमकं थोडंसंच रस्सा आहे ना, जास्त रस्सा असला तर जास्त. आणि गॅस मिडियम करायची, एकदम गॅस मिडियम करायची. आणि आपल्याला ह्याच्यावरती असं झाकण ठेवायचं आहे. मच्छीला शिजायला काही जास्त वेळ नाही, 5 ते 7 मिनिटात शिजते, पण आपण बघायचं शिजली की मग बंद करायचं. आता आपण मच्छी या साईडला ठेवून इथं आपण तळायला घेऊ मच्छी. मिडियम गॅसवरती इकडे ठेवूया मच्छी आणि इथे आपण फ्राय करायला घेऊ मच्छी. साफ करून ठेवले सगळे बांगडे आणि इथे सगळं मटेरियल रेडी करून ठेवले. आता मी तुम्हाला दाखवते आम्ही म्हणजे आमच्याकडे कशा पद्धतीत करतात फ्राय वगैरे. आम्ही बांगड्यांना रवा वगैरे लावत नाही. हा कधीतरी म्हणजे मुलांना वगैरे वाटलं तर लावतो, नाहीतर बांगड्यांना नाही लावत. बोंबील वगैरे असले पापलेट, कधी पापलेटला पण आवडलं तर लावतो, नाहीतर बोंबीलला आम्ही लावतोच रवा. बोंबीलला रवा, तांदळाचं पीठ, जास्त करून रवा लावून मुलांना आवडतं, तांदळाचं पीठ नाही. पण बांगड्यांना आम्ही फक्त एवढंच लावतो, पण छान होतं, एकदम क्रिस्पी होतात म्हणजे खायला पण आणि छान लागतात.
फ्राय करण्यासाठी मी लसूण बारीक करून घेते. तर तुम्ही म्हणाल आधी पण लसूण बारीक केलं तर रश्श्यासाठी केला होता. आणि एक साईडला आपण रस्सा पण बघूया. या इकडे झाला आहे का आपला, हे बघा होत आला आहे थोडा रस्सा. आता हे रस्सा होत आला आणि त्याच्यावरून आपण थोडी कोथिंबीर घालूया. आपली रेडी होईल आहे बघा. 5 मिनटात रस्सा आपला रेडी होणार आहे. गळ लावते पहिले मी मच्छीला. कोकमा गळ लावून घेते पूर्ण मच्छीला. त्यानंतर आपण हे बघा हे मीठ हळद आणि मसाला काढलेला आहे ना, अंदाजाने काढले. ते सगळं व्यवस्थित असं मच्छीला लावून घ्यायचं. त्याला चांगलं चोळून घ्यायचं आपल्याला. हे बघा असं पूर्ण लावून घ्यायचं आपल्याला. प्रत्येक मच्छीला असं आतमध्ये लागेल असं व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं. आणि आतमध्ये असं बोट घालून असं आतमध्ये त्याच्या डोक्यांच्या इथे वगैरे सगळीकडे असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे मच्छीच्या आतमध्ये मसाला. हे बघा हे तुम्हाला दाखवते बघा. हे बघा याच्या आतमध्ये असा मसाला गेला पाहिजे. हे बघा त्याच्या आत पण असा भरायचा आहे. तुमच्या पण दाखवा. हे बघा आता आपली मच्छी पूर्णपणे फ्रायसाठी रेडी झाली आहे. बघा आता पहिले तेल घालून घ्यायचं आपल्याला. नंतर आपल्याला लसूण घालायचं आहे फ्रायला. त्यावरती अशी मग लसणामध्ये आम्ही असं सोडतो. थोडा वरून असा मसाला लावायचा. हसवतोय मी व्हिडिओ काढते तर मागून येऊन, जशी काही मम्मी पाण्यातनं मच्छी काढते असं बोलतोय. बोल आता बाबड्या बोल ना. आपण मच्छी फ्राय करायला ठेवले आणि इकडे पण आपला रस्सा पण रेडी झालेला आहे बघा. पूर्णपणे रस्सा रेडी झाला आणि आपला गॅस बंद करून टाकायचा. झटपट अशी आपली मच्छी तयार होते. 15 ते 20 मिनिटामध्ये आपले दोन्ही मच्छी होऊन जाते. ते फ्राय पण होऊन जाते. आता हे बघा एक साईड जवळजवळ 5 गॅसवरती एक साईड फ्राय करायची, जेणेकरून मग मीडियम गॅसवरती दुसरी साईड फ्राय करायची. आणि पटकन पण होते आणि मच्छी म्हणजे छान म्हणजे लागते, क्रिस्पी लागते मच्छी खायला. आणि बारीक गॅसवर केली ना मग ती मऊ पडते एक साईड. त्याच्यामुळे ती मच्छीला शिजायला पण म्हणजे वेळ लागतो, फ्राय व्हायला पण, आणि ती क्रिस्पी पण नाही लागत. त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा करायची असते ना पहिले मच्छीचा गॅस फास्ट करायचा. आपण बोला एवढ्या लांब का मी उभी राहिले, कारण की त्याच्यामध्ये गाबुली आहे. आणि ती गाबुली असलेली मच्छी आहे ना ती तव्यावरती फ्राय करायला टाकली ना ती गाबुली आतली म्हणजे चटकट होण्याची उडते. तर ती फ्राय करता करता तर मला पण चटका लागला, माझ्या सोनूला पण चटका लागला. ती उडली चटक्यान म्हणून थोडं आम्ही मागे उभे राहिले. तर एक साईड आहे बघा पूर्ण आपल्याला फ्राय करून घ्यायची बघा. अजून पण नाही झाली ती जवळजवळ, थोडी अजून होऊ द्या. मग त्याच्यानंतर दुसरी साईड करायची. आता आपण याला पलटी करून घेतोय सगळी मच्छी. बघा एक साईड आपण पूर्ण अशी फ्राय करून घेतो बघा. आता एक साईड पूर्ण आपली क्रिस्पी झाली मच्छीची. तरीच लांब थोडं गाबुली ना त्यामुळे ती उडते गाबुली. आणि ही क्रिस्पी झाली. आणि दुसरी साईड आता आपण फ्राय करायला ठेवले, पण गॅस मिडियम केले कारण मच्छी पण चांगली होईल फ्राय आणि आतून शिजून पण निघेल. आणि पहिली साईड मी 5 गॅसमध्ये फ्राय केले बघा. त्याच्यामुळे त्याच्यावरचं कोटिंग बघा कसं झालंय हे बघा फास्टमध्ये. आणि लसूण वगैरे छानपैकी लागलाय त्याला. लसणामुळे त्याला चांगला स्मेल येतो आणि खायला पण खूप छान लागते. कारण ते फ्राय केलेलं लसूण आहे ना एकदम क्रिस्पी झालेलं, एकदम छान लागतं खायला. तर इथं डान्स चालू झालाय मम्मीच्या इथे. बबड्याचा मध्ये मध्ये आमचा डान्स चालू असतो, छोटासा बबड्या. आणि आता मी तुम्हाला मच्छी फ्राय झाल्यावरच भेटते, पूर्ण होऊ द्या कारण का ते खूप अंगावर उडायला लागले. थोडंसं आम्ही लांब राहतो ते बघा. आता आपले बांगडा फ्राय पण रेडी आहेत आणि इकडे बांगड्याचा रस्सा पण रेडी आहे बघा. त्यामुळे तुम्ही माझ्यासारखं असं करून बघा. आमची गावाकडची पद्धत आहे बांगडा फ्राय करायची. आणि तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की करून बघा, म्हणजे तुम्हाला आवडेलच आमच्याकडची पद्धत. बघा असा बांगडा फ्राय तुम्ही करून बघा नक्की. आणि बांगड्याचा रस्सा, आता आमच्याकडे रस्साच बोलतात त्यामुळे आम्हाला रस्साच बोलायची सवय. तुम्ही पण या आमच्याकडे बांगड्याचा रस्सा खायला आणि बांगडा फ्राय खायला. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चला आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.